माझं नाव वसंत पुरुषोत्तम काळे. सध्या तुम्ही मला वपू म्हणून ओळखता. तुम्ही मला म्हणणार आहात की हो, आम्हाला हे माहीत आहे, मी लेखक आहे, हेही तुम्हाला माहीत आहे. तुमच्याच ऑफिसात मी कामाला आहे. पिकतं तिथे विकत नाही ह्या न्यायानं या ऑफिसात लेखक म्हणून मला काहीच किंमत नाही, हे सुद्धा मी जाणून आहे. आजवर मी 200च्या वर कथा आणि 34 पुस्तकं लिहिली, हे सुद्धा तुमच्या गावी नाही. आणि तसं तुम्हाला काहीच माहिती नसतं आणि त्याचं तुम्हाला दुःखसुद्धा नाही. हो, दुःख मलाही नाही आहे. मला तुम्ही काही किंमत देत नाही याची तर मला मुळीच खंत नाही. दुःख आहे ते फार निराळ्या गोष्टीचं. परमेश्वराने तुम्हाला डोळे दिले माझ्यासारखेच इतरांचं दुःख बघण्याकरता. तुम्ही त्याचा उपयोग करता? शब्दांची फुंकर घालून इतरांच्या व्यथा दूर करता याव्यात म्हणून तुम्हाला वाणी दिली, त्याचा वापर करता? समाजातल्या किंकाळ्या तुम्हाला ऐकू येतात? अरे, तुम्ही तुमचे मेंदू गहाण ठेवलेत. माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये खरं म्हणजे असा काही फरकच नाही आहे की ज्या योगे मी लेखक व्हावं आणि तुम्ही कोणीच होऊ नयेत. का असं का? या प्रश्नाचं उत्तर मी शोधायला लागलो की मला दुःख होतं. माझा सारखा शोध चाललाय. खरं विचाराल तर माझं काहीही हरवलेलं नाही आहे, तरी देखील माझा शोध चाललाय. कसला? मी माणूस शोधतोय. इतक्या कथा लिहिल्या, पण अजून नवीन मनुष्य दिसला की मी सरसरून कथा लिहितो, तुम्ही ती वाचता आणि मग मोठा अजब नमुना दाखवलात बुवा असं मलाच सांगता. मला मुळीच गर्व वाटत नाही, कारण त्या माणसावरती कथा लिहून झाली रे झाली की मला उलगडा झालेला असतो की मला हवा असलेला मनुष्य मी कथेमध्ये पकडूच शकलो नाहीये. मग पुन्हा शोध. तुम्हाला हे असं काही शोधावं असं वाटत नाही, ह्याचं दुःख होतं. बरं, तुम्ही स्वतःपुरतं बघता असा आरोप करावा तर नसत्या चांभार चौकशा करताना तुम्ही जाता येता दिसता. ज्यात त्यात नाक खुपसता असं जर म्हणालो तर चामडी वाचून तुम्ही कधीच पळालेले असता. तुम्ही कसे आहात हेच कळत नाही, म्हणून शोध. वाईट त्याचंही वाटत नाही हल्ली. अशीच एखादी कथा मी लिहितो, तुमच्यावरच कोणावर तरी बेतलेली असते. एक सिंगल चहा ऑफर करत तुम्ही विचारता, आयला परवाची कथा कुणावर नो. याचं उत्तर देणं अतिशय जीवावर येतं, कारण ज्या व्यक्तीवर ती कथा लिहिलेली असते ना, ती आसपासच असते. हलक्या आवाजात बोललो तरी तिला ऐकू जाईल इतकी जवळ असते, आणि कधी कधी तीच व्यक्ती हा प्रश्न विचारते. आता आमच्यावर लिहिली कथा आम्हाला काय ओळखायला येणार नाही काय, असा प्रश्न तुम्ही विचाराल. पण मी सांगतो नाही, माझ्या अनुभवावरून सांगतो, तुम्हाला ओळखायला येत नाही, कारण स्वतःकडे देखील तुम्ही पुरतं बघत नाही, हा माझा अनुभव आहे. आरोप खोटा वाटत असेल तर फक्त 3 प्रश्न विचारतो, उत्तर द्या. वंदना सामंत लेटमार कोणी खोडला या पोरीचा? टायपिस्ट चिखलीकरची तडकाफडकी बदली का झाली? आणि सामंतला स्वतंत्र केबिन कशी मिळाली? माहीत आहे? तुम्हाला माहिती नाही आहे, शिवाला सगळं माहीत आहे. डचकलात शिवाचं नाव घेतल्यावर. साधं कारण आहे त्याला. अहो, आपला ऑफिसचा शिपाई शिवा सहस्रबुद्धे. आता पाहिलं, सहस्रबुद्धे हे आडनाव देखील तुम्हाला माहिती नाही. कारण आहे, केवळ गंमत म्हणून SY सहस्रबुद्धे यांनी आपल्या ऑफिसात 2 अर्ज केले. एक केला क्लार्कच्या नोकरीकरता BAच्या सर्टिफिकेटवर, आणि दुसरा केला शिपायाच्या नोकरीकरता मॅट्रिकच्या सर्टिफिकेटवर. त्याचं तकदीर असं, नोकरी मिळाली ती शिपायाची. शिवानंद यशवंत एवढंच नाव त्याने लावलं, त्यातलं शिवा एवढंच रूढ झालं. त्याने हा फरक अत्यंत गरजेपोटी पचनी पाडून घेतला. तुम्हाला यातलं काही माहिती नाही. एकेकाळी अतिशय जॉली असलेला, सर्वांना हसवून सोडणारा, आपल्या बुद्धिचातुर्याने चकवणारा, पण नम्र सेवाभावानं जिंकून घेणारा शिवा हल्ली कुणाशीही बोलत नाही, कसले जोक्स करत नाही, कुणाकडे बघून हसत नाही. तो फार बदलला एवढंच तुम्ही पाहिलं. असा का झाला हे तुम्ही जाणून घेतलं? शिवा बदलला ह्याला कारण वंदना सामंत. मी सांगतो आज. झालं, चमकलात, डोळे मोठे केलेत वंदनाचं नाव घेतल्यानंतर. अरे, मुलगी होतीच तशी. होती म्हणजे अजून आहे, पण तिच्यामध्ये आता जमीन आसमानाचा फरक पडलाय. सध्या जी सामंत समोर दिसते तिच्याबद्दल काही वाटत नाही, अंतःकरणात कुठे काही हालत नाही. पण एक काळ होता असा. जाऊ दे, तो काळ कसा होता हे तुम्हाला माहीत आहे. वंदना पहिल्या दिवशी ऑफिसात आली, डोळे फाड फाडून आपण सर्वांनी तिच्याकडे पाहिलं. मी सुद्धा पाहिलं.
पण मी पाहू लागलो की तुम्ही म्हणायचे हा साला लेखक टक लावून पाहेल आणि टाकेल एका कथेत. मी गप्प बसतो, कारण मी खरंच अवाक झालो होतो. अरे गोरी गोरी पान, कोवळी, अतिशय बालिश, निरागस, सगळं जग चांगलं वाटणारी, सगळ्यांच्यावर विश्वास ठेवणारी आणि सगळीकडे स्वच्छ नजरेनं बघणारी. म्हणूनच मी अवाक झालो. तसं म्हणाल तर नलिनी सरदेसाई, वर्षा मानकर, सरोज सारंगपाणी, शार्दुला जोशी किती आल्या आणि किती गेल्या, पण ही निराळी हे तुम्ही पहिल्या दिवशी बोललात. आणि मग तुमचे डाव सुरू झाले. अरे ती तर इतकी सालस, तुमच्या सगळ्यांशी ती हसून खेळून बोलायची. जेमतेम 20 वर्षाची पोरगी हो. अरे अंगाची हळद पुरती जायच्या आत नोकरीवर आलेली, एखाद्या प्राजक्ताच्या फुलासारखी सतेज, पण अल्पकाळच टवटवीत राहणारी. होय, ही उपमा तिचा नाजूक बांधा पाहूनच मी तिला दिलेली आहे. आणि आपल्या ऑफिसातलं वातावरण लक्षात घेऊन, या वातावरणात हे फूल किती लवकर कोमेजून जाईल याची कल्पना आली म्हणून. आता तिच्याशी 4-2 वाक्यांची देवाणघेवाण व्हावी, आपण सगळे मरत होतो. पण सावर्डेकर काही बोलले की तुम्ही तडकायचेत. ती सावर्डेकरच्या हाताखाली काम करत होती. कामाकरता सावर्डेकर तिच्याशी बोलणार, पण लेको तुम्ही जळत होतात. काही आकला आहेत का तुम्हाला? त्यात हिचा लेटमार्क कॅन्सल झाला. आता तुमच्यापैकी कुणाच्याही हाताखाली ही पोरगी असती तर तुम्ही हेच केलं असतं, पण सावर्डेकरचा गुन्हा ठरला. आता आपल्या अधिकारात एवढी गोष्ट करण्याची सावर्डेकरची देखील ताकद नाही हे तुम्हाला माहीत नव्हतं? तो हुकूम साहेबांचा होता. आणि साहेबांचं लक्ष ह्या पोरीकडे जेव्हा वळलं तेव्हा मी अतिशय अस्वस्थ झालो. केबिन बाहेर बसणारा शिवा पण चमकला. तुम्हाला तो ओळखून होता. तुम्ही लेको जागच्या जागी हात चोळत बसणारे मर्द आहात, याबद्दल शिवाला संदेह नव्हता. पण साहेब, तिथे अपील होतं. साहेबांचे आभार मानणं, माणुसकीला धरून वंदना साहेबांकडे गेली. साहेब, पहिल्या हाकेला ओ द्यायची नसते. साहेबांनी वर बघितलंच नाही. साहेब, येस, तुम्ही लेटमार्क कॅन्सल केलात? अच्छा, म्हणजे वंदना सामंत तर तुम्ही? होय साहेब. ठीक आहे, ठीक आहे, डोंट मेन्शन. शक्यतो वेळेवर येत जा. साहेब, त्या दिवशी सामंतांना एकदम टेम्परेचर आलं म्हणून. आय कॅन अंडरस्टँड सामंत. अहो, तुमच्यासारखी मुलगी जेव्हा कामावर उशिरा येते तेव्हा तसंच काहीतरी जबरदस्त कारण असतं. माणसाने इतकी साधी बाब जाणायला हवी. पण जे जाणतात ते जाणतात, बाकीचे संधी मिळते म्हणून बॉसिंग करतात. काय खरं आहे ना? इथली सगळी माणसं चांगली आहेत हो. का? साहेब, हसलात तुम्ही. तुमच्या इनोसंट स्वभावाला हसू नको तर काय करू? मी नाही समजले साहेब. सामंत, जग इतकं सरळ आहे असं समजू नका. वंदना सामंत जागेवरून बसली आणि एक नवलाईचा प्रकार. तिच्या टेबलावर एक चिठ्ठी पडलेली. चिठ्ठीवर एकच ओळ, कारे भुललासी वरलिया रंगा. वंदना चमकली. तिने सगळ्यांकडे पाहिलं. प्रत्येकजण कामात गर्क, म्हणजे तसं दाखवत होता. आता हे अक्षर कुणाचं असेल ती तर्क करायला लागली. आणि नंतर तिने गंमत केली हो. ती सरळ माझ्या टेबलाकडे आली. लेखक काळे तुम्हीच का? हो, तुमच्या कथा मला आवडतात. थँक्स. तुम्ही कसे लिहिता हो? म्हणजे काय, एखादी हस्तलिखित कथा मला बघायला आवडेल, दाखवाल? मी ड्रॉवरमधले कागद काढून तिच्या समोर ठेवले. कथा घेऊन वंदना जागेवर गेली. तिने हळूच हातातली चिठ्ठी घेतली. चिठ्ठीतलं अक्षर आणि माझं अक्षर तिने ताडून पाहिलं आणि तिची निराशा झाली. निराशा होणारच होती. 2 दिवसानंतर घाणेकर साहेबांकडनं पुन्हा निरोप. या, मीच बोलावलंय, संकोच करायचं काही कारण नाही. मिस्टर सामंत कसे आहेत? ताप कमी आहे, पण अशक्तपणा फार आहे. घरी कोण कोण आहे आणखीन? आम्ही दोघंच असतो. घरातलं कोण पाहतं? मीच सगळं आटपून येते. धावपळ नाही का होत? साहेब, नोकरी करायची म्हटलं म्हणजे असं होणार नाही का? अहो, हेच मला संपूर्ण पटत नाही. सगळा आटापिटा शेवटी जगण्याकरता असतो. मला का नाही विचारलं? कशाबद्दल? मिस्टर सामंतांना बरं वाटेपर्यंत तुम्ही सकाळी अर्धा तास रोज उशिरा येऊ शकता. थँक्यू सर. अरे थँक्यू काय? अहो, ही साधी माणुसकी आहे हो. वास्तविक ह्या स्वतःच्या अधिकारात करायच्या गोष्टी.
हेड क्लार्क सावर्डेकरांनी तुम्हाला आपणहून ही सवलत द्यायला पाहिजे. अहो, मला या गोष्टी बघाव्या लागता कामा नाही आहेत. चलताय, बसा, चहा घ्या आणि सावर्डेकरांना पाठवून द्या, जरा सुनावतो त्यांना. घाणेकर साहेबांची दिलदारी आणि चहाचा कप याने तरतरीत झालेली वंदना जाग्यावर आली तर आणखीन एक चिठ्ठी वाट पाहत होती. दिसतं तसंच जर जग असतं तर माणसाला पश्चाताप करायची पाळी आली नसती. वंदना जरा धीट झाली. तिने शिवाला बोलवलं. शिवा, मी आत्ता इथे नसताना कोणी आलं होतं का रे? मी साहेबांची फाईल घेऊन गेलो होतो, मला कसं कळणार? तिने पुन्हा चिठ्ठी काढली. हा प्राणी सावर्डेकर तर नसेल? वंदना कामावर उशिरा यायला लागली. तिसऱ्या दिवशी कामावर आली तर टेबलावर चिठ्ठी. उपकाराची फेड करण्याचा मार्ग हा प्रत्यक्ष उपकार करण्याच्या मार्गापेक्षा नेहमीच बिकट असतो. चिठ्ठी लिहिणारा मनुष्य जागरूक. यावेळेला चिठ्ठी मराठीत टाईप केलेली. घाणेकर साहेबांचं आणि इतरांचं बरं नसावं असा तिने अंदाज बांधला. तिने चिठ्ठी पर्समध्ये ठेवली आणि त्या दिवशी एक घटना घडली. म्हणजे ऑफिसच्या रिवाजाला धरून कदाचित बरोबर, पण घाणेकर साहेबांच्या दृष्टिकोनातून पुढच्या घटनांची नांदी गाणारी घटना. साहेबांनी अगदी सहज ऑफिस सुटल्यावर वंदनाला थांबायला सांगितलं, ओव्हरटाईम करता. तोपर्यंत टेबलावर चिठ्ठी. थांबू नका. आता दम निघणं कठीण होतं. ती सरळ चिठ्ठी सकट साहेबांकडे गेली. साहेब. येस. मला काही कॉन्फिडेन्शियल बोलायचं आहे. जरूर. तिने सगळ्या चिठ्ठ्या साहेबांसमोर टाकल्या. साहेबांनी बाब अगदीच लाईटली घेतली. जग सरळ नाही हे आता पटलं का तुम्हाला? पण मी लोकांचं असं काय घोडं मारलंय? सामंत, तुमच्यावर दात ठेवायला तुम्ही घोडं मारायची जग वाट पाहत नाही. अर्थात मला या प्रकारचं काही नवल वाटत नाही. तुम्हाला हे नवीन आहे. मी हे पचवून बसलोय. एनी हाऊ, डोंट वरी. संध्याकाळी नाही थांबलात तरी चालेल. का? तुम्हाला मनस्ताप व्हावा अशी माझी इच्छा नाही. ऑफिसचं काम काय मी कुणाकडनं देखील करून घेईन. साहेब, तुम्ही पाठीशी असल्यावर मी कुणालाही भिणार नाही. मी थांबणार आहे. ॲज यू प्लीज. जागेवर आली तर आणखीन एक संदेश. विश्वासात घ्यायचं ते नवऱ्याला, साहेबाला नव्हे. नवरा साहेबापेक्षा जास्त जवळचा. चिठ्ठी प्रकरणात तुम्ही मिस्टर सामंतांना काही बोललात का? आज सांगणार आहे. का? माझं मत सांगू? वा सर, हे काही विचारणं झालं का? मला वाटतं तुम्ही आणखीन काही दिवस थांबावत. का? मिसेस सामंत, तुमचं लग्न होऊन किती दिवस झाले? फक्त 6 महिने. मिस्टर सामंत स्वभावाने कसे आहेत? लाख आहेत. हां, तुम्हाला तेवढी खात्री असेल तर जरूर ह्या चिठ्ठ्या त्यांना दाखवा. पण चिठ्ठ्या कुणाच्या, ह्याचं काय उत्तर द्याल? तोच तर प्रश्न आहे. सामंत, खरा प्रश्न तो नाही आहे, निराळाच आहे. सांगू का? सर सांगा ना, मी तर पुरती गोंधळून गेली आहे. अशी कल्पना करा की मिस्टर सामंतांनी तुम्हाला अगदी सहज प्रश्न विचारला की काय ग बाई, तुझ्याच बाबतीत ह्या चिठ्ठ्या काय येतात? उत्तर आहे नाही. मला माहीत आहे, कारण मी प्रत्यक्ष परिस्थिती बघतोय. पण मिस्टर सामंत हे प्रत्यक्ष बघू शकत नाहीत, नाही का? आणि कदाचित असंही असेल, घडेल, एखादी चिठ्ठी मिस्टर सामंतांना देखील जाऊ शकते यातली. साहेब, साहेब मला भीती वाटते. मी काय करू? अरे भीताय काय? मी आहे ना. यू आर व्हेरी व्हेरी स्वीट अँड इनोसंट गर्ल. तुम्ही असं करा, मिस्टर सामंतांना हे सांगून टाका. ते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त जवळचे आहेत. त्यांना विश्वासामध्ये घेणं नेहमी चांगलं. का? हसलात का? वंदनाने शेवटची चिठ्ठी दाखवली. हुशार आहे, हुशार आहे. हा माणूस हुशार आहे, पण ह्याला मानसशास्त्र कळत नाही. जी माणसं जीव टाकून प्रेम करतात ती माणसं तितकीच संशयसुद्धा असतात. सगळ्या गोष्टी नवऱ्याला सांगता येत नाहीत. याचं कारण हेच आहे, नवरा जीवापाड प्रेम पण करतो आणि बिथरला की जीव देखील घेतो. काय वंदना ताई, तुम्हाला काय वाटतं? वंदना काय बोलणार? साहेब, ऑफिसचं काम सांगता ना. काम हेच होतं, एरवी बोलता येत नाही म्हणून तुम्हाला थांबायला सांगितलं. तुमच्याबरोबरची काम करणारी माणसं कशी आहेत हे अजून तुम्हाला समजायचं आहे.
तोपर्यंत भाबडेपणाने कुणाशी काही बोलायला जाऊ नका, एवढंच सांगायचं होतं. थँक्यू सर. काही लागलं तर मला मोकळेपणे सांगत जा. हो. थांबा ना, निघालात कुठे एकट्या? तुमची नेहमीची गाडी मी चुकवली आहे. आज मी तुम्हाला गाडीतनं सोडतो. इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. साहेब आणि वंदना दोघं बाहेर आली तर शिवा छानपैकी डुलक्या घेत बसला होता. साहेबांनी उठवलं. तो धडपडत जागा झाला. साहेब 2 मिनिटं घरी येता? तुमची आणि सामंतांची ओळख करून देते. आज नको, सम अदर टाईम. वा, असं कसं? तुम्हाला मुद्दाम वाकडी वाट करून गाडी इकडनं घ्यावी लागली. अहो, त्यात काय झालं? ज्याच्याजवळ गाडी आहे त्याला ही वाट काय, ती वाट काय? 2 मिनिटं या ना. आज नको, आज नको. मी मुद्दाम नको म्हणतोय, त्याला कारण आहे. काय सांगता? तुम्ही माझ्या गाडीतून घरापर्यंत आलात हे कदाचित मिस्टर सामंतांना आवडणार नाही. नाही नाही, असं मुळीच नाही. माझं ऐका. तुम्हाला जे वाईट आहे असं मला आज वाटतंय ते मी तुम्हाला करायला लावणार नाही. मग साहेब, मी आता मोटरमधने आले, हे वेळ पडली तर सांगा. मग मला इथेच सोडा. पुढच्याच कोपऱ्यावरची ती आमची बिल्डिंग. दॅट्स गुड. थांबू? सावकाश उतरा. तुमचा नवरा तुम्हाला साहेबाच्या मोटारीतून घरी जाताना अलीकडच्या चौकात देखील पाहू शकतो. तेव्हा एक चौक अगोदर उतरणं हा उपाय होऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आलेल्या वंदनेला ही चिठ्ठी पाहून काही नवल वाटलं नाही, राग आला नाही किंवा साहेबाला ही गोष्ट सांगावी असंही वाटलं नाही. तरी देखील त्या चिठ्ठीमध्ये जो एक सूर होता तो सूर मात्र खोटा न होता. तिने ठरवलं की साहेबांच्या मोटरीतनं पुन्हा जायचं नाही. दिवसभर ती बेचैन कुणाशी बोलावं, काय बोलावं, गप्प. पण संध्याकाळी एक अजब प्रकार घडला. चिखलीकर साहेबांना भेटायला गेला. वंदना सामंत पण आतच होती. चिखलीकरने साहेबांना विचारलं, साहेब, संध्याकाळी अर्धा तास लवकर जायची काही दिवस परवानगी द्याल? त्याऐवजी सकाळी 1 तास मी लवकर येईन. जरूर जरूर. एवढं काय काम काढलं संध्याकाळचं? टायपिंगचा क्लास असतो. अरे, आता कसलं टायपिंग शिकताय? साहेब, मी मराठी टायपिंग शिकतोय. आणि मामला बिथरला. चिखलीकर, क्लासला जाऊन किती दिवस झाले? 15 दिवस. मराठी टायपिंग शिकून काय करणार आहात? पोरींना चिठ्ठ्याच पाठवणार ना? साहेब, तुम्ही काय म्हणता माझ्या लक्षामध्ये येत नाही. तुमचा काहीतरी गैरसमज. साहेबांनी टाईप केल्या चिठ्ठ्या चिखलीकरसमोर टाकल्या. हा पुरावा. या मिसेस सामंत इथे आहेत, त्या बाकीची हकीकत सांगतील. चिठ्ठ्या गोळा करत चिखलीकर म्हणला, साहेब, दिस इज ॲलिगेशन. हा टाईप माझ्या मशीनचा नाही आहे. तुम्ही क्लासला या आणि सगळी मशीन्स चेक करा. तोपर्यंत पोरकटासारखे आरोप करू नका. तुम्ही मलाच दम देताय की काय? ऑफकोर्स. तुम्ही माझ्या कॅरेक्टरबद्दल काही म्हणलात तर मी ते सहन करीन का? हे मला नाही जड द्यायचं, तुम्हाला जड जाईल. त्या चिठ्ठ्या इथेच ठेवा, नेऊ नका. मला हवे आहेत पुरावा म्हणून. वेळ पडली तर मिस्टर सामंतांना दाखवायला उपयोगी पडतील. चिखलीकर बाहेर पडला. त्याने जाता जाता मिस्टर सामंतांचा उल्लेख केला. त्यात तसा काही अर्थ नव्हता, पण वंदना बिथरली, घाबरली. साहेबांना समजूत घालायला निमित्त मिळालं. आपण चिखलीकरांवर अंदाजाने हा आरोप करायला नको होतात. मिसेस सामंत, तुमच्यापेक्षा मी या चोरांना जास्त ओळखतो. यू डोंट वरी, तो काही करायचा नाही. तरी पण काळजी करू नका, माझ्यावर विश्वास आहे की नाही. अहो, वर्मावर बोट ठेवलं की माणसं उफाळतातच. उद्यापासून चिठ्ठ्या बंद होतात की नाहीत बघा. साहेबांनी समारोप केला, पण त्यांचा तर्क काही खरा ठरला नाही. दुसऱ्या दिवशी टेबलावर चिठ्ठी तयार होती. ज्याच्या हातात ससा तो पारधी ही म्हण प्रत्येक बाबतीत खरी नसते. हे काम निश्चित चिखलीकरचं. तो आता चिडून चिडून चिठ्ठ्या पाठवत राहील. शिव्या चिखलीकर साहेबांना पाठवून दे. साहेब, ते रजेवर आहेत. कशावरून? त्यांचा मुलगा आता अर्ज घेऊन आला होता. साहेब गप्प बसले. तेवढ्यापुरते. संध्याकाळी चिखलीकरच्या बदलीचा हुकूम सावर्डेकरांनी साहेबांना पाठवला. चिखलीकरची बदली झाली. तरीही चिठ्ठ्या येतच राहिल्या. शेवटी एक उपाय म्हणून साहेबांनी वंदनाला स्वतंत्र केबिन दिली. ही केबिन साहजिकच साहेबांच्या केबिनला चिकटून होती. वंदनाच्या केबिनमधून साहेबांच्या केबिनमध्ये परस्पर जाण्याची त्याला सोय देखील होती.
हेडक्लार्कला केबिन नाही आणि नवीन आलेल्या बाईला केबिन, या आरोपातून सुटण्याकरता वंदना सामंत साहेबांची पर्सनल असिस्टंट झाली. पत पत वाढली, पगार वाढला, ऑफिसची जबाबदारी त्यामानाने कमी वाढली, अवांतर गोष्टी वाढल्या. नातं वाढलं, घसट वाढली, चर्चा वाढल्या, कानगोष्टी वाढल्या, कुजबूज वाढली, चिठ्ठ्या तर वाढल्याच वाढल्या. वंदना सामंतचा मनस्ताप वाढला, चक्रव्यूह वाढलं आणि पेच वाढले. लिफ्ट देताना मग साहेबांनी विचारलं, मिसेस सामंत, चिठ्ठ्यांचं प्रमाण कमी झालं की नाही? मुळीच नाही. तुम्ही बोलत नाही मग? साहेब, रोज मरे त्याला कोण रडे. वा वा, असं म्हणून कसं चालेल? आणि इतक्यात पाठीमागे लक्ष जाऊन फायलींच्या गठ्ठ्यातच पेंगत बसलेल्या शिवाला साहेबांनी विचारलं, शिव्या, लेका नोकरी करतोस का हरामखोरी करतोस? साहेब, चूक झाली, पुन्हा नाही पेंगणार. अरे, मी पेंगण्याबद्दल बोलत नाही. ह्या बाईंना स्वतंत्र केबिन दिली तरी ह्यांच्या टेबलावर चिठ्ठ्या येऊन पडतात. तू काय करतोस? साहेब, दिवसातला पाऊण दिवस मी तुमच्या आसपास असतो. साहेब गप्प. आज काही चिठ्ठी आली का? तिने चिठ्ठी दिली आणि चिठ्ठी वाचतात स्थितप्रज्ञ म्हणणाऱ्या साहेबांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. चिठ्ठीत होतं, स्टिअरिंग व्हीलवरचा साहेबाचा हात ज्या दिवशी तुमच्या खांद्यावर पडेल त्या दिवशीच तुम्ही जाग्या होणार आहात का? साहेबांचा बाण कोसळला. स्टिअरिंगवर डोकं टेकून त्याने जोराचा हुंदका दिला. ही घटना सर्वथैव अनपेक्षित होती. अर्थात गैर काहीच नव्हतं. साहेबांनी वंदनेला आजवर स्पर्श देखील होऊन दिला नव्हता. चिठ्ठीतल्या मजकुराचा त्यांच्यावरती परिणाम का होऊ नये? वंदनेला साहेबांची कीव आली. अगदी अभावितपणे तिने घाणेकर साहेबांच्या खांद्यावरती हात ठेवला. सर, साहेब, साहेब प्लीज, तुम्ही असं काय करता? आणि मग तिला जाणवलं पाठीमागे शिवा बसलाय. मागे वळत ती म्हणली, शिवा, तू असं करतो, आता घरी जा आणि तासादीड तासाने साहेबांच्या घराखाली येऊन थांब. मी साहेबांना आता माझ्या घरी घेऊन जाते. शिवा खाली उतरला, पण तो घरी गेला नाही. तिथंच बाजूला उभा राहिला. याचं मुख्य कारण फुटपाथवरती उभा असलेला एक गृहस्थ वंदना सामंतकडे टक लावून पाहत होता. त्यानंतरच्या दिवशी वंदनाने आलेला एकच संदेश वाचला, सुज्ञ स्त्रिया खरे अश्रू आणि नक्राश्रू यातला फरक चटकन ओळखतात. तिनं ते मनावर घेतलं नाही, कारण त्यापेक्षा दाहक प्रसंगातून ती आदल्याच दिवशी गेली होती. फुटपाथवरती तिच्याकडे टक लावून बघत असलेला गृहस्थ म्हणजे प्रत्यक्ष मिस्टर सामंत होते. तुमची माफी मागायला आलोय मी. साहेबच तिच्या केबिनमध्ये आले. का साहेब? काल माझा इतका तोल जायला नको होता. त्याला तुमचाही इलाज नव्हता, खरंच नव्हता. माझं मन निर्ढावलंय असं मी मानत होतो, पण चिठ्ठीतल्या त्या मजकुराने मी हादरलो. हे काय? तुम्ही रडताय? होय साहेब, सगळं संपलंय आता. का? काय झालं? काल सामंतांनी आपल्याला एका मोटरमध्ये पाहिलं. हात तिच्या, एवढंच ना? एवढंच नाही हो, फार भयंकर घडलाय. अहो, मला नीट सांगा, सांगितल्याशिवाय कसं कळणार? आपण काही मार्ग काढू. नाही साहेब, मार्ग उरला नाही, सगळं संपलंय. काय झालं काय पण असं? काल तुम्ही माझ्या घरी आला असतात तर सगळा अनर्थ टळाला असता. कसा काय? तुम्ही स्टेअरिंगवर डोकं टेकून बसलेले, मी तुमची चौकशी करायला लागले. माझा हात मी अगदी माझ्याही नकळत तुमच्या खांद्यावरती ठेवला. आता माझ्या मनात तेव्हा तशी काही भावना असेल का? असणं शक्य आहे का? छे, कुठला गाढव असं म्हणेल. मागच्या बाजूला शिवा बसला होता. त्याला मी घरी जायला सांगितलं. तो उतरला. नंतर तुम्ही पण स्वतःला सावरलत. मी तुम्हाला घरी चढण्याचा आग्रह केला, तुम्ही नकार दिलात. मी त्याच चौकात उतरले आणि चालत चालत घरी गेले. पाहते तो काय, माझ्या पाठोपाठ मिस्टर सामंत. मग त्यात काय? मागच्या चौकापासून ते माझ्या पाठोपाठ येत होते. मी त्यांना विचारलं, तुम्ही इथं कसे? ते म्हणले, माझ्या व तुझ्या दुर्दैवानं. म्हणजे काय? त्यांनी तो सगळा प्रकार बघितला होता. अरे पण असं काय घडलं होतं? ते तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून. इतरांना दिसायला एवढंच दिसलं की तुम्ही स्टेअरिंगवर डोकं टेकून पडलेले आहात आणि मी तुमच्या खांद्यावरती हात ठेवून शेजारी बसलेले आहे. मग काय झालं? प्रश्नांची सरबत्ती. काय काय विचारलं? काय विचारलं नाही तेवढंच विचारा. पहिला प्रश्न, तो कोण होता? बरं मग? मी सांगितलं, आमचे साहेब. त्यांच्या गाडीतून रोज येतेस का? आता काय सांगणार. मग जरा धीर करून म्हणाले, नाही नाही, ते आपल्या घरी येणार होते म्हणून त्यांच्या गाडीतनं आले. लगेच त्यांचा दुसरा प्रश्न, वाटेतच का थांबलात?
बर, मग काय? मला थापा मारत बसावं लागलं. काय थाप मारलीत? ड्रायव्हिंग करता करता एकाएकी तुमच्या छातीतनं कळ आली म्हणून वाटेत गाडी थांबवली असं मी म्हणाल. बेस्ट आयडिया. बेस्ट आयडिया कसली? सगळा प्रकार माझ्यावरतीच उलटला. त्यांनी लगेच विचारलं, छातीमध्ये कळ आली तर मागच्या माणसाला गाडीतनं उतरवलं का? नंतर त्या छाती दुखणाऱ्या माणसाला अर्ध्या वाटेत सोडून तू घरी काय यायला लागलीस? प्रश्नावर प्रश्न. नंतर मी गांगरले. त्यांनी वाटेल ते तर्क लढवले. मी तुमची पीए झाले याच्यावर पण त्यांनी नको तसलं भाष्य केलं. कालपासून अबोला सुरू झालाय. छातीमध्ये कळ आली असं का तुम्हाला एकाएकी सांगावं असं वाटलं? मग काय तुम्ही रडत होतात म्हणून सांगायचं? त्याच्यापुढे त्यांचा का हा प्रश्न होताच. त्या काचं उत्तर काय सांगणार? मला मोटारीमध्ये बघूनच स्वारी खरं तर गरम झाली होती. हा, हे खरं कारण त्याच्या पाठीमागचं. आपली बायको दुसऱ्याच्या मोटारीत ह्याचा अर्थ काय? तो काही गुन्हा आहे का? पण हा गुन्हा नाही, पण तुलना सुरू होते. त्यात इतर गोष्टींची भर पडते. कुठल्या? तुमचा पगार त्यांच्यापेक्षा जास्त असेल. हो आहेच, बरोबर 100 रुपयाने जास्त आहे. पण मी घराकरताच नोकरी करते ना. ते सगळं ठीक आहे हो, पण पुरुषी अहंकार कशाने डिवचला जाईल हे आता कसं सांगायचं? त्यांच्याही ऑफिसात सुंदर मुली असतील तुमच्यासारख्या, त्यांच्याशी इतर पुरुष कसे वागतात हे ते बघत असतील. तशीच गर्दी इथं तुमच्या भोवती असणार असं ते गृहीत धरून चालतील. त्याचाही कुठेतरी राग असतो. आणखीन काय काय सांगू? जाऊ दे, सोडून द्या. शेवटी तुम्हाला घर टिकवायचं आहे. तुम्ही सरळ मिस्टर सामंतांची माफी मागा, मोकळ्या व्हा. माझी चूक नसताना माफी मागू? इलाज नाहीये. मी नाही माझा स्वाभिमान सोडणार. चूक घडली तर त्यांचे पाय धरीन, पण आकारण नाही वाकणार. जन्मभर मला मते हीच गोष्ट ऐकवत राहतील. मी एकदा माफी मागितली की संपलंच साहेब. तेवढं सोडून मला काहीही सांगा. ऑल राईट, इथं राजीनामा द्या. का? अहो कारण तसंच आहे. मी तुम्हाला पीए केलंय. आता उद्यापासून आमच्या डायरेक्टर्सच्या मीटिंग सुरू होतील. अधूनमधून बाहेरगावी जावं लागेल. तुम्हाला बरोबर न्यावं लागेल. तुमचं आणि मिस्टर सामंतांचं ह्या कारणाकरता बिनसावं अशी माझी मुळीच इच्छा नाहीये. तुमचा संसार जास्त महत्वाचा आहे. मला दुसरी पीए मिळू शकते. साहेब, नोकरी करणं ही करिअर मला एवी तेवी निवडावी लागलीच आहे. मग हे ऑफिस काय आणि दुसरं काय? संशय घेत राहणं हा जर मिस्टर सामंतांचा स्वभावच असला तर त्या अन्यायाला मला कायम तोंड द्यावं लागणार आहे. मग मी तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला का सोडू? एक गोष्ट मला समजली या सगळ्या प्रकरणातून, की आपली बाजू नुसतीच ठणठणीत असून चालत नाही, तर ती जरा कच्ची पण चार चौघात मांडता येईल इतपत हवी. यू आर राईट. एकंदरीत आपण काय करायचं? सर, कर नाही त्याला डर नाही. सत्य शेवटी उजेडामध्ये येईलच. दॅट्स अ स्पिरिट. बरं, तो चिठ्ठीवाला आहे त्याचं काय करायचं? येऊ देत चिठ्ठ्या. मिसेस सामंत, माझा असा एक अंदाज आहे, हा ब्लॅकमेलिंगचा देखील प्रकार असेल. आपण असं करूया, उद्या टेबलावरती 5 रुपयाची नोट ठेवून बघा. ती जर नाहीशी झाली तर आपोआप उलगडा होईल. पैशाच्या मोहाने तो प्राणी सापडेल. साहेबांचा अंदाज खरा ठरला. 5 रुपयाची नोट गायब झाली. आणि मग चिठ्ठ्या आणखीन पैसे यांचा रतीब सुरू झाला. साहेबांचे जवळजवळ 500 रुपये कमी झाले, पण चिठ्ठ्या थांबेनात. त्या चिठ्ठ्यांनी आणि साहेबांच्या पैशांनी वंदना आणखीन साहेब आणखीन जवळ आले. त्यांचं संघटन वाढलं. चिठ्ठीवाल्यांची मागणी वाढली. वंदनेवरचे उपकार वाढले. मिस्टर सामंतांचा संघर्ष वाढला. आणि ऑफिसात एके दिवशी बॉम्बस्फोट करणारी बातमी धडकली. वंदना सामंत नवऱ्याला सोडून घाणेकर साहेबांकडे राहायला गेली, राजरोसपणे. त्याच दिवशी टेबलावर शेवटची चिठ्ठी येऊन पडली. ती चिठ्ठी नव्हती, ते एक लांबलचक पत्र होतं. आणि त्या पत्राबरोबर जवळजवळ 500 रुपये सुद्धा होते. म्हणजे ते ब्लॅकमेलिंग नव्हतं तर नव्हतंच. कारण संध्याकाळी शिवा माझ्या घरी आला तोच मुळी भांडणाच्या पावित्र्यात. वंदनाचं घर मोडलं, आता तुमचा जीव थंड झाला असेल. मिस्टर सहस्रबुद्धे, वाटेल त्या गोष्टी बोलू नका. काळे दुसरं काय म्हणू? अरे एक निरागस भाबडी पोर कारण नसताना अशी बनेल होते. घाणेकरांसारखा माणूस तिला डिप्लोमॅटिकली बनवतो आणि आम्ही हा अधपात संथ डोळ्यांनी पाहतो. अख्ख्या जगात आज कितीतरी पोरी अशा बदलत असतील, भाबडेपणाने घरच्या माणसांच्या ऐवजी साहेबांना विश्वासामध्ये घेत असतील. आपण काय करणार सहस्रबुद्धे याच्या पुढे? काही नाही. तुम्ही लेखक लोक शांतपणे गोष्टी वॉच करता.
अरे तुम्हाला आज आमच्यापेक्षा समाजात जास्त मान्यता आहे. वंदनासारख्या भाबड्या निष्पाप पोरीला तुम्ही का नाही वाचवलत काळे? मला राहवत नव्हतं. साहेबांचा नीचपणा मी जाणून होतो. याच मार्गानं त्याने किती पोरी नासवल्या हे तुम्हाला मी बोललो होतो. चिठ्ठ्या ठेवायच्या, लिहायच्या, सगळी कामं मी बिनबोभाटपणे करत होतो. डुलक्या घेण्याचं नाटक करत त्यांचा शब्द शब्द ऐकत होतो. तुम्ही थोडासा सपोर्ट द्यायला पाहिजे होतात काळे, पोरगी वाचली असती. सहस्रबुद्धे, तुम्हाला तसं वाटतंय. तुम्हा लेखक लोकांचे सगळे कल्पनेचे खेळ आहेत असं वंदना मला म्हणाली असती, मग काय राहिलं असतं? अरे तुम्ही पहिली चिठ्ठी ठेवलीत तेव्हा तिने माझाच संशय घेतला. हस्तलिखित वाचायचं निमित्त करून तिने हस्ताक्षर ताडून पाहिलं. जे घडणार ते घडून जातं. तुम्ही कमी प्रयत्न केलेत का? सहस्रबुद्धे उर्फ शिवा खूप खूप चरफडला, चिडला, अस्वस्थ झाला आणि शेवटी तटस्थ झाला. हल्ली तो नाही कोणाशी बोलत, चालत नाही, बोलत नाही. तुम्हाला तेवढंच माहिती आहे त्याच्या पाठीमागे केवढं जळतंय ते आज मी तुम्हाला सांगितलं. अरे तुमच्या आजूबाजूला हे सगळं घडलं, पण सांगावं लागलं ते मात्र मला. मूर्खांनो, चांडाळांनो, आता एकच गोष्ट करा. मलाच नव्हे तर कुठल्याही लेखकाला हे तुम्ही कुणावरनं लिहिलत हा प्रश्न कृपा करून विचारू नका. आपण कथा वाचावी, कधीतरी ऐकावी आणि असं घडत असेल असं म्हणत फक्त पान उलटावं.